नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर लवकरच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे आणि या महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी अनेक भाविक श्री महालक्ष्मीचे पूजन करतात, कारण माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला सुख, समाधान, ऐश्वर्य, धनसंपत्ती सर्व काही मिळत असतं। संसारात सुख, शांती येत असते। असे म्हणतात की ज्या घरात माता लक्ष्मीची कृपा असते त्या घरात कधीच कशाचीच कमी पडत नाही। त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण सर्वांनी मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा अगदी मनोभावे करायची आहे। तर यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण 4 गुरुवार आलेले आहेत। मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत हे महिनाभर चालणार असतं आणि महिनाभर हे व्रत म्हणलं की स्त्रियांना मासिक पाळीचा प्रश्न असतो। जसे की मार्गशीर्ष गुरुवार पूजेवेळी मासिक पाळी आली तर पूजा कशी करावी, मांसाहार करावा का, तर ही पूजा पुरुषांनी किंवा कुमारिकांनी केली तर चालते का, तसेच ही पूजा कधी करावी, सकाळी करावी की संध्याकाळी, कोणत्या दिशेला पूजा मांडावी, गर्भवती स्त्रियांनी उपवास पूजा करावी का, ही पूजा बाहेरगावी केली तर चालते का, या पूजेमध्ये नैवेद्याला कांदा लसूण चालतो का, या महिन्यामध्ये नॉनव्हेज खातात का, शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं असतं आणि शेवटच्या गुरुवारी जर मासिक पाळी आली तर उद्यापन कधी करायचं, तसेच देवघरामध्ये पहिला कलश आहे तर ही पूजा मांडताना दुसरा कलश मांडायचा का, कलशावरचा नारळ फोडायचा का विसर्जन करायचा, आपण देवीची ओटी भरतो तर प्रत्येक गुरुवारी 30 ओटी ठेवायची का दुसरी ओटी ठेवायची, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला तर तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका उरणार नाही। जरी तुम्हाला कोणता प्रश्न पडला असेल तर मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता, त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन। तर लगेचच वेळ न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सर्वात पहिला प्रश्न आपण पाहूया की ही पूजा पुरुषांनी किंवा कुमारिकांनी केली तर चालते का, असे बरेच जण विचारतात। तर हो, ही पूजा घरातील कोणीही सवाष्ण स्त्रिया, कुमारिका किंवा पुरुष देखील करू शकतात। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आणि दुसरा प्रश्न म्हणजे मासिक धर्म चालू असताना ही पूजा करावी का, तर मासिक धर्म चालू असताना तुम्ही ही पूजा करू शकत नाही। तर तुम्हाला 4 दिवस पूर्ण झालेले असतील आणि गुरुवारच्या दिवशी 5वा दिवस असेल तर तुम्ही स्वच्छ अंघोळ करून डोक्यावरून पाणी घेऊन मग तुम्ही ही पूजा करू शकता। पण जर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला 3रा 4था दिवस असेल तर त्या दिवशी जर तुमचा प्रॉब्लेम चालू असेल तर मग तुम्ही ही पूजा कोणाकडूनही करून घेऊ शकता। तुम्ही फक्त उपवास करायचा आहे आणि कथा ऐकायची आहे। तसेच त्यानंतरचा 3रा प्रश्न असा आहे की पूजा कधी करावी, सकाळी की संध्याकाळी। आता सांगायचं झालं तर धावपळीच्या जगामध्ये लोकांना फारसा वेळ मिळत नाही, त्यामुळे बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो। पण खरं तर ही पूजा शक्य होईल तितक्या सकाळी लवकर करायची असते, किंवा मग तुम्हाला दुपारी 12 वाजेच्या आतमध्ये जर थोडासा निवांत वेळ मिळाला तर तुम्ही त्या वेळामध्ये सुद्धा ही पूजा मांडू शकता। अगदीच भर दुपारी 2-3 वाजता ही पूजा मांडू नका। नसेल तर मग तुम्ही सायंकाळी 4 ते 7 या वेळामध्ये जरी तुम्ही पूजा मांडली आणि पूजा केली तरी सुद्धा चालू शकतं, कारण तिन्ही सांजेची वेळ ही माता लक्ष्मी येण्याची वेळ आपण मानतो। त्यामुळे या वेळामध्ये म्हणजे सायंकाळच्या वेळामध्ये सुद्धा तुम्ही ही पूजा केली तरीही चालू शकतं। तसेच ही पूजा कुठल्या दिशेला मांडावी असं देखील बरेच जण विचारतात। तर देवीचं मुख हे पूर्वेला किंवा उत्तरेला येईल या दिशेने पूजा तुम्ही मांडू शकता। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की गर्भवती स्त्रिया ही पूजा करू शकतात का, उपवास करू शकतात का, तर गर्भवती स्त्रिया ही पूजा करू शकतात, मात्र शक्यतो गर्भवती स्त्रियांनी उपवास करू नये। जर तुमची खूपच तीव्र इच्छा असेल तर मग तुम्ही खाऊन पिऊन हा उपवास करू शकता, कारण आपल्या पोटामध्ये वाढणारा जीव हा पूर्णपणे आपल्या आहारावरच अवलंबून असतो। त्यामुळे तुम्ही पोटभरीचे फराळीचे पदार्थ खाऊन वगैरे तुम्ही हा उपवास करू शकता, किंवा मग फक्त यावर्षी जर तुम्ही 1 वर्ष जरी हा उपवास नाही केला तरीही चालेल, फक्त मनोभावे पूजा करावी। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की ही पूजा बाहेरगावी केली तर चालते का, कारण महिनाभराचं व्रत आहे त्यामुळे कोणाला तरी काही कारणास्तव बाहेरगावी जावं लागतं आणि तिथेही पूजा करू शकतो का, असाही प्रश्न बरेच जण विचारतात। पण जर तिथे ही पूजा करणं तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता, पण जर शक्य नसेल तर मग फक्त उपवास करावा आणि कथा ऐकावी। असं जरी केलं तरी देखील चालेल। काही जण असं देखील विचारतात की हा उपवास कधी सोडायचा, तर सायंकाळी 7च्या नंतर देवीला नैवेद्य दाखवून तुम्ही हा उपवास सोडला तरी देखील चालेल। यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे की नैवेद्याला कांदा लसूण चालतो का,
खरं म्हणजे नैवेद्याला कांदा लसूण चालत नाही, कारण ते तामसी पदार्थ मानलं जातं. कांदा लसूण मांसाहाराप्रमाणेच तामसी मानलं जातं. त्यामुळे शक्यतो नैवेद्यामध्ये तुम्ही कांदा लसूण घालत असाल तर तो या दिवशी शक्यतो टाळावा. आणि जर तुम्ही पूर्वीपासूनच हे काही पाळत नसाल तर मग तुम्ही पाळलं नाही तरीसुद्धा चालेल. आणि जे कोणी पाळतात तर त्यांनी महिनाभर न पाळता फक्त गुरुवारच्या दिवशी नैवेद्यामध्ये किंवा आपण उपवास सोडताना जर कांदा लसूण नाही घातला तरीसुद्धा चालेल. म्हणजेच तुम्ही उपवास सोडताना एक दिवस गुरुवारी जरी पाळलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न म्हणजे या महिन्यामध्ये नॉनव्हेज खातात का? शक्यतो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मांसाहार करणं पूर्णपणे टाळावं. तर या महिन्यामध्ये नॉनव्हेज खातच नाहीत, पण ज्यांना शक्यच होत नाही तर त्यांनी गुरुवारच्या दिवशी तरी मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावं. त्याचबरोबर अनेक स्त्रियांना प्रश्न पडतो की शेवटच्या गुरुवारी आपण उद्यापन करायचं असतं आणि शेवटच्या गुरुवारी मासिक पाळी आली तर काय करायचं? जर तुम्हाला माहीत असेल की शेवटच्या गुरुवारी आपली पिरियडची तारीख आहे तर मग तुम्ही तिसऱ्या गुरुवारी उद्यापन केलं तरी देखील चालेल, किंवा मग चौथ्या गुरुवारी म्हणजे शेवटच्या गुरुवारी जर तुम्हाला मासिक पाळी आलेली असेल तर मग त्याच्या पुढच्या गुरुवारी उद्यापन केलं तरी देखील चालेल. त्याचबरोबर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की आपल्या देवघरामध्ये पहिला कलश आहे तर ही पूजा मांडताना दुसरा कलश मांडायचा का, की तोच कलश ठेवायचा? तर आपल्या देवघरामध्ये जो कलश असतो तर तो कुलदेवीचा कलश असतो. आणि तुमची कुलदेवी जर माता महालक्ष्मीच असेल तर तोच कलश तुम्ही घेतला तरी देखील चालेल. पण तुमची कुलदेवी वेगळी असेल तर मात्र तुम्ही पूजा मांडताना दुसरा कलश मांडायचा आहे. आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केल्यानंतर कलशावरचा नारळ फोडायचा की विसर्जन करायचा असा देखील प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. तर आपण तो कलश देवी स्वरूप म्हणून मांडलेला असतो, म्हणजे तो नारळ आपण देवीचा मुखवटा म्हणून ठेवलेला असतो. त्यामुळे शक्य झालं तर हा नारळ तुम्ही विसर्जन करावा. पण जर तुमच्याकडे फोडायची पद्धत असेल, तुम्हाला प्रसाद म्हणून खायचा असेल तर तुम्ही तो प्रसाद म्हणून सुद्धा खाऊ शकता, किंवा त्या नारळाचा एखादा गोडाचा पदार्थ जसे की खीर वगैरे किंवा नारळाच्या वड्या अशा पद्धतीने देखील बनवून तुम्ही ते खाऊ शकता. तुमच्याकडे जशी प्रथा आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. तसेच अनेक जणी विचारतात की मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण देवीची ओटी भरतो तर प्रत्येक गुरुवारी तीच ओटी ठेवायची का वेगळी भरायची? जर तुम्ही पहिल्याच गुरुवारी देवीची ओटी भरली असेल तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला तीच ओटी ठेवायची आहे. आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन झाल्यानंतर त्या ओटीतला ब्लाऊज पीस किंवा सर्व साहित्य आपण स्वतः वापरायचं आहे. त्यामुळे ओटीमध्ये ठेवताना चांगलं साहित्य वापरा, जेणेकरून आपल्याला त्याचा वापर पुन्हा करता येईल. किंवा मग शेवटच्या गुरुवारीच ओटी भरली तरी देखील चालेल. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की उद्यापनाला आपल्याला कुमारिका किंवा सवाष्ण स्त्रिया मिळाल्या नाही तर उद्यापन कसं करायचं? कारण आपण सांगितलेलं आहे की उद्यापनासाठी 5 किंवा 7 कुमारिका किंवा सुवासिनी स्त्रिया बोलवायच्या असतात. पण काही जणांना 5 किंवा 7 कुमारिका सवाष्णी स्त्रिया मिळत नाहीत, तर अशा वेळी त्यांना फक्त एक जरी कुमारिका किंवा एक जरी सवाष्ण स्त्री मिळाली तरीसुद्धा त्यांना हळदी कुंकू देऊन, एखादं फळ दूध देऊन, व्रताचं एक पुस्तक देऊन त्यांनी अशा पद्धतीने उद्यापन करू शकता. म्हणजेच फक्त कोणी एखादी कुमारिका किंवा एखादी सवाष्ण स्त्री मिळाली तरी देखील चालेल. आणि जरी कोणी नाही मिळालं तरी देखील तुम्ही देवीलाच हळदी कुंकू लावून, स्वतःला देखील हळदी कुंकू लावून आपण जे उद्यापनाला साहित्य आणलेलं आहे तर ते तुम्ही देवीसमोर ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून ते सर्व साहित्य देवीसमोर ठेवायचं आहे आणि मग त्या वस्तू तुम्ही स्वतःच वापरायच्या आहेत. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही उद्यापन केलं तरी सुद्धा चालेल. तसेच हा गुरुवारचा उपवास कसा करायचा, उपवासाला काय काय खायचं, तर याचा सेपरेट व्हिडिओ आपण आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे, तर तो तुम्ही नक्की पाहू शकता. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या गुरुवारच्या पूजेबद्दल पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा. अजूनही काही तुमच्या मनामध्ये शंका असतील, काही अजूनही प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.